आणि आम्हाला डाऊट होता की स्वातीने आत्महत्या केलेली नाहीये, म्हणून मग आम्ही सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधायचं ठरवलं. ओके, पण मग या सगळ्यात तुम्हाला कुठला त्रास नाही झाला ना? मग पुढे पुढे काय म्हणी सर, आम्हाला जसजशा लिंक मिळत गेल्या आम्ही त्या फॉलो करत गेलो. पुढे जाऊन एक एक गोष्ट उलगडत गेली आणि त्यातनंच आम्ही मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकलो. खरंच तुमचं खूप कौतुक आहे सोना. म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टींना इतकं निडरपणे सामोरं गेला. प्राऊड ऑफ यू. थँक्यू. इतके का गडावर राहतात हे? सी बाबा, असू दे, ते काही असो, पण जाम मज्जा येणार आहे. आमचा प्लॅन सक्सेसफुल होणार. आतापर्यंत ना स्वानंदीने मणीला सांगितलं सुद्धा असेल की या केस मध्ये सुजित आणि डॅडचा हात आहे आणि यावर मणी तिच्यावर जाम चिडणार. स्वानंदीची वाट लागणार आणि त्यांच्यात भांडण होणार. पण अजून आवाज का ऐकू येत नाहीये. जाऊन बघू का? बघू की नको बघू? बघू नको बघू? बघू बघू नको बघू? बघू नको बघू? बघ, बघायला हवं. संचिता, ठीक आहे संचिता, दरवाजा नॉक करायचा असतो इतके मॅनर्स नाही तुला? कामचं बोलणं ऐकत होती आणि चुकून धक्का लागला आणि दार उघडलं. श्री, काही काय, मी कशाला तुमचं बोलणं ऐकू? आणि तुम्हाला नोकरांचं बोलणं मी ऐकणार? मला काही कामं नाही आहेत का? मी इतकंच सांगायला आले होते की डॅडने तुम्हाला खाली जेवायला बोलवलं, पण तुमचा देसी रोमॅन्स पाहावा लागला. म्हणजे चुकून पाहिला मी, मुद्दाम नाही. तुमचा रोमॅन्स करून झाला असेल तर या खाली जेवायला. सरपोतदार साहेबांनी आपल्याला बंगल्यावर जेवायला बोलावलं, पण ते कसं काय? मग माझ्या बायकोने एवढा मोठा पराक्रम केलाय, त्याचं कौतुक म्हणून, ट्रीट म्हणून आपल्याला जेवायला बोलवलं. चला लवकर. तुम्ही व्हा पुढं, मी आले. आपण लवकर या, साहेबांना वाट बघायला लावू नका. सरपोतदार साहेबांनी बंगल्यावर जेवायला का बोलवलं असेल? ही नक्कीच त्यांची काहीतरी चाल असणार. मला अलर्ट राहायला हवं. देवी आई, खरंच सॉरी. मी तुझ्यावर लई चिडले, कारण आतापर्यंत तू मला उजवा कौल देत आली आहेस, कायम हिम्मत देत आली आहेस, आणि यावेळेला तू काही कौल दिला नाही म्हणून मी मणी सरांना सगळं सत्य सांगायचं ठरवलं. आणि तू मला वाचवलंस. सरपोतदार साहेबांनी मणी सरांच्या मनात पेटवलेली ठिणगीची आग भडकली असती. आमच्यात भांडणं होऊन दुरावा निर्माण झाला असता, पण तू ते होऊ दिलं नाहीस. त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. तुझी अशीच कृपादृष्टी आमच्यावर राहू दे. मला कायम मार्ग दाखव. पुन्हा एकदा थँक्यू. देवी आहे, खरंच खूप खूप थँक्यू. वाह, आजचा बेत छान आहे. पुऱ्या आहेत. यांचं काय डोकं फिरलंय काय माहित. त्या मोलकरणीसाठी आपल्याला जेवण करायला सांगितलं. दमले ग मी, सवय नाही ना आता इतकं काम करायची. शालिनी, काय झालं?
काही नाही डॅड, इतकं सगळं जेवण केलंय ना आम्ही, तर मम्मा असं म्हणत होत्या की स्वानंदीला आवडेल ना सगळं, त्यांना भीती वाटते, बाकी काही नाही. आणि काय डॅड, मॉम आज बऱ्याच वर्षांनी किचन मध्ये गेली असणार ना. मॉम आता थोडी आउट ऑफ प्रॅक्टिस झाली आहे, पण मॉम संचिता होती ना बरोबर, मग काय टेन्शन नाही. हो ना, जशी तुझी संचिता दिवसातनं 2 वेळा जेवण करते. शालिनी शांत व्हा जरा. हो, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि तुमचं काय चाललंय? शालिनी बसा. संचिता तू पण बस. बसा. या या, आजच्या उत्सव मूर्ती आलेल्या आहेत. या ये, बस इथे. स्वानंदी बस ना. बस. मणी तू पण बस. तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप अभिमानाचा आहे. सर्पोद्धारांच्या सुनबाईंनी म्हणजेच स्वानंदीनी आपल्या सगळ्यांची मान उंचावेल अशी कामगिरी केलेली आहे. म्हणजे तिने जगाला हे दाखवून दिलेलं आहे की स्त्री ही अबला नसून रणरागिणी आहे. ती काहीही करू शकते. म्हणजे मोठमोठ्या गुन्हेगारांना पकडून देऊ शकते, समाजातली गुन्हेगारी नष्ट करू शकते. आणि कौतुकाची गोष्ट अशी आहे की प्रेग्नंट असूनही तिनं ही कामगिरी केलेली आहे. अशानं तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर तिने संस्कार केलेले आहेत. स्वानंदी, आजची उत्सव मूर्ती तू आहेस. हा सगळा घाट ना तुझ्यासाठी घातलेला आहे. तेव्हा तू जेवायला सुरुवात कर, म्हणजे मग आम्ही जेवायला घेऊ. हा, कर, सुरू कर. स्वानंदी, त्या तस्करी मधल्या मुख्य आरोपीला तू पाहिलंयस ना? ते म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये ना? म्हणजे पडद्यामागून सूत्र हलवणारा कोणी हस्तक वगैरे? पण हे एक चांगलं केलंस. खऱ्या गुन्हेगाराला पकडून देऊन तू तुझ्या मैत्रिणीला न्याय मिळवून दिलायस. हो, ती स्वर्गातून तुला आशीर्वाद देत असेल. खरंच तिच्या आत्म्याला शांती लाभली असेल.